मराठी अभिनेता अभिजित खांडेकरच्या नाशिकच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालंय। विशेष म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अभिजित दरवर्षी न चुकता नाशिकच्या घरी येतो आणि नाशिकच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करून कुटुंबियांसोबत उत्सव साजरा करतो। दरवर्षी अभिजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो। त्याच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अभिजित खांडेकर याच्या घरी देखील आता लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी अभिजित न चुकता नाशिकमध्ये आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतो आणि आपल्या कुटुंबियांसमवेत गणेशोत्सवाचा सण साजरा करतो। अभिजित, काय यंदाच्या गणपती उत्सवाचं वैशिष्ट्य आहे? दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणपती बाप्पांचं वाजत गाजत आगमन केलेलंच आहे आणि यंदा सुद्धा दरवर्षीप्रमाणेच उत्सुकता मनामध्ये आहेत, त्याच भावना आहेत। कारण मला एक फार आश्चर्य वाटतं की प्रत्येक वर्षी ना दरवर्षी येत असूनही बाप्पांच्या आगमनाची आतुरता मात्र तेवढीच असते, आनंद तेवढाच असतो। त्यामुळे एकदा गणपती घरी आल्यानंतरचं वातावरण जे बदललेलं असतं ते अनुभवण्याची प्रत्येक वेळेला मनाला आपण म्हणतो ना आस लागून राहिली असते। त्यामुळे आम्ही तर वाट बघत असतो की कधी एकदा गणपती बाप्पांचं आगमन होतंय, त्यानिमित्तानं नाशिकला घरी येता येतंय आणि जे काही 10 दिवस गणपती बाप्पा घरी येत त्यानिमित्तानं वर्षभराची ऊर्जा त्यांच्याकडून घेता येते। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।